चॅनल। भीमा कोरेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे 1 जानेवारी 1818 या वर्षी ब्रिटिश सैन्य व पुण्याचा दुसरा पेशवा यांच्या सैनिकात भीमा नदी तीरावर तुंबळ युद्ध झाले, ज्यामध्ये 500 शूर महार सैनिकांनी पेशव्याच्या 28,000 सैनिकांचा दारुण पराभव केला। त्यामुळे ब्रिटिश सरकारने 500 शूर महारांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून इसवी सन 1822 या वर्षी भीमा कोरेगाव येथे 65 फूट उंचीचा विजय स्तंभ बांधला आहे। परंतु काही वर्षापूर्वी या विजय स्तंभाजवळ वीज कोसळल्यामुळे स्तंभ थोडासा क्षतिग्रस्त झाल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे तो स्तंभ तात्काळ दुरुस्त करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी भीमा कोरेगाव विजय स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष माननीय सर्जेरावजी वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष माननीय विवेकजी बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी भीमा कोरेगाव ते मुंबई मंत्रालय पायी लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे। यावेळी त्यांच्यासोबत रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय निलेशजी गायकवाड, रिपब्लिकन सेना युवा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री सदानंद गवई, पुणे जिल्हा महिला आघाडीच्या रेखा टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्षा नंदिनी पवळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा उषा वाघमारे यांच्यासह हजारो भीमसैनिक व महिला भगिनींची यावेळी उपस्थिती होती। यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष माननीय निलेशजी गायकवाड यांच्या वतीने लॉन्ग मार्च मध्ये सामील झालेल्या सर्व भीमसैनिक व महिला भगिनींना अल्पोपहार व पाणी बाटल्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले। यावेळी भीमा कोरेगाव विजय स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष माननीय सर्जेरावजी वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष माननीय विवेकजी बनसोडे यांनी आमच्या चॅनलशी बोलताना काही प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यात आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे, विशेष प्रतिनिधी जिल्हा पुणे। मित्रांनो नमस्कार, माय माऊली न्यूज चॅनल मध्ये संपादक हनुमंत भेदे मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो सध्या उपस्थित आहे भीमा कोरेगाव या ठिकाणी भीमा कोरेगाव विजय स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष माननीय सर्जेरावजी वाघमारे साहेब, रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेश अध्यक्ष माननीय विवेक भाऊ बनसोडे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। जय भीम साहेब। आज आपण सर्वजण पाहत असाल की जयस्तंभ ते मुंबई हा पायी लॉंग मार्च आपण काढण्यात आलेला आहे। या लॉंग मार्चचे काही प्रमुख विषय आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने जयस्तंभाची जी पडझड होऊ झालेली आहे, जयस्तंभावर वीज पडल्यानंतर जयस्तंभाची पडझड होऊ झालेली आहे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी। आपल्या 1 जानेवारी 2018 जे जातीय दंगल झाली आणि जातीय दंगलीमध्ये अंदाजे 34,000 आपल्या भीमसैनिकावर गुन्हे दाखल झाले आहेत, ज्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणात आणि नोकरीला अडचणी निर्माण झालेल्या आहेत। तात्काळ हे गुन्हे मागे घेण्यात यावेत। 100 कोटी रुपयाचा निधी जो आहे अजितदादांनी उपमुख्यमंत्री असताना घोषित केला, तो निधी अजूनपर्यंत पोहोचलेला नाही। तो निधी दिला तर जयस्तंभाचे विकास कामे या ठिकाणी मार्गी लागणार आहेत, म्हणून हे निधी तात्काळ या ठिकाणी मंजूर करून विकास काम सुरू करण्यात यावं। यासाठी हा आजचा लॉंग मार्च आहे। या लॉंग मार्चसाठी आपण सर्वच जण मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि पुढे देखील जसजसा हा मोर्चा मुंबईकडे निघणार आहे तसं आपल्या भीमसैनिकांनी याच्यामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावं असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो। राज्य सरकारने काही याच्यात मदत केली नाही तरी आपलं काय वेगळं काय पाऊल उचलला का, वेगळी काय भूमिका राहील का आपली? नाही, हा मोर्चा सुरुवातीपासूनच मी सांगत आलेलो आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे भीमसैनिक आहोत। हा मोर्चा कायदेशीर आणि सदनशील मार्गानेच होणार, कुठल्याही प्रकारचं शासनाला वेठीस धरलं जाणार नाही। आमच्या मागण्या आम्ही शांततेच्या मार्गाने सोडवू आणि तशीच आमची शेवटची मागणी राहील। यानंतर आपल्या सर्वांना माहिती की आपण 1 जानेवारीला दरवर्षी येथे लाखो भीमामनी येतात। काही वर्षापूर्वी स्तंभावरती वीज पडली होती, तसेच स्तंभाच्या फुलाची सजावट करतो किंवा इतर काही जे आपण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करत असतो, त्यामुळे स्तंभ काही ठिकाणी पाडलेला आहे, त्याची दुरुस्ती झालेली नाहीये। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बोलतो उन्हाळी पावसाळ्यात पण त्याच्यामध्ये असं स्तंभाचा तिरकास म्हणजे आणि एवढ्याकडे प्रशासन नियोजन करून देखील प्रशासनाकडे लक्ष नसेल गेलं, त्या प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी निश्चित करतो आणि स्तंभाची डागडुजी त्वरित व्हावी आणि इतर विकास कामे व्हावी। त्याचे न्यायालयीन केस असून दे, त्यामध्ये एक चांगला वकील द्यावा आणि न्यायालयीन केस लवकर लवकर मार्गी लावून त्या ठिकाणी जसं आनंदराज आंबेडकर साहेबांनी मागणी केली की राष्ट्रीय स्मारक व्हावे, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दरम्यानचं वॉर मेमोरियल व्हावे। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज भीमा कोरेगाव विजय स्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष मोर्चा निघाले आहेत। त्यास रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, रिपब्लिकन कामगार सेना, रिपब्लिकन युवक आघाडी, रिपब्लिकन महिला आघाडी या सर्वांचा जाहीर पाठिंबा घोषित आम्ही सहभागी होत आहोत। या सभेचं विसर्जन कुठे होणार आहे? मंत्रालय मुंबई या ठिकाणी ही निघणार आहे। थँक्यू, धन्यवाद।